Hello dear students, I am Sushma Bhange. In the last video, we have seen the practice set 2.3 on quadratic equation of 10th standard of Maths 1. Now in this video, we will see the practice set 2.4 and 2.5. Let us see. Question practice set 2.4. Before that, I want to tell you that there are some students which have already request me for that I have to explain in Marathi also. Therefore, I am going to explain in Marathi and English both the languages. Okay. प्रॅक्टिस सेट 2.4 म्हणजे सराव संच 2.4 मध्ये आपल्याला सूत्र जे वर्ग समीकरणे आहेत ते सूत्र पद्धतीने सोडवायची आहेत. वी हॅव टू सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय फॉर्म्युला मेथड. बिफोर दॅट त्याच्या आधी प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन 1 काय तो बघा. कंपेअर द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ABC. म्हणजे आपल्याला दिलेली जी समीकरणं आहेत ती सामान्य रूपाची तुलना करून त्यांची ABCच्या किमती आपल्याला शोधायच्या आहेत. इन दॅट फर्स्ट एक्झाम्पल पहिलं उदाहरण बघा. x² - 7x + 5 = 0. x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. Comparing the given equation with ax² + bx + c = 0 we get. दिलेल्या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी करून. Then we will get a = 1, b = -7 and c = 5. a ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळते, b ची -7 मिळते आणि c ची 5 मिळते. जर निगेटिव्ह नंबर असेल तर आपल्याला वी हॅव टू राईट देअर मायनस साइन. दॅट इज ॲज आय हॅव रिटन हिअर b = -7. जर एखादा सहगुणकाला वजा चिन्ह असेल, ऋण चिन्ह असेल तर आपण ते द्यायचे. सेकंड एक्झाम्पल. 2m² = 5m - 5. रिअरेंजिंग द टर्म्स वी गेट. दिलेल्या समीकरणामधले जे पदं आहेत ते आपण नीट मांडून घेणार आहोत. 2m² - 5m + 5 = 0. 5m जे राईट साईडला ते आपण लेफ्टला घेतले, प्लसचे मायनस झाले आणि -5चे काय झाले, +5 झाले. Therefore equation will become 2m² - 5m + 5 = 0 as we have taken the terms which are at right side to the left side. Again write the statement. Comparing the given equation with x² + bx + c = 0 we get. परत तेच वाक्य लिहायचे. दिलेल्या समीकरणाची तुलना ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी करून. मग आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल. देन वी विल गेट a = 2, b = -5, c = 5. नाव थर्ड एक्झाम्पल. y² = 7y. y वर्ग बरोबर 7y. Rearranging the terms we get y² - 7y + 0 = 0. As 7y is right side, we have to take to left side, then change the sign. y² - 7y. Here the last term is not here, so I have written 0. इथे शेवटचं पद नाही म्हणून आपण तिथे 0 लिहिलं आहे. मग अधिक 0 लिहा किंवा वजा 0 लिहा, काही लिहिलं तरी चालेल. परत आपण नेहमीप्रमाणे वाक्य लिहायचे. कंपेअरिंग द गिवन इक्वेशन विथ x² + bx + c = 0 वी गेट a = 1, b = -7, c = 0. a ची किंमत 1 येते, b ची वजा 7 येते आणि c ची 0 आपल्याला किंमत मिळते. ठीक आहे. हा प्रश्न पहिला. नाउ लेट अस सी क्वेश्चन 2. प्रॅक्टिस सेट 2.4. सराव संच 2.4 मधला प्रश्न दुसरा आहे हा, की सॉल्व युझिंग फॉर्म्युला. सूत्र पद्धतीने आपल्याला समीकरणं सोडवायची आहेत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. x² + 6x + 5 = 0. कंपेअरिंग द गिवन इक्वेशन विथ x² + bx + c = 0 वी गेट. दिलेल्या समीकरणाची तुलना ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी करून, जसं आपण मागच्या प्रश्नामध्ये केलेलं आहे. Then we will get a = 1, b = 6, c = 5. We have to find here the first value of determinant, that is b² - 4ac = 6² - 4 × 1 × 5. आपण a, b, c च्या किमती या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत. 6² आपल्याला 36 मिळतो. 4 × 1 × 5 we get
minus 20. 36 minus 20, we will get 16. Now student, we have to learn and remember this formula. X is equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेव्हा सूत्र पद्धतीने समीकरण सोडवायचं आहे तेव्हा हे सूत्र पाठ करा. x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमूळ चिन्हामध्ये b चा वर्ग वजा 4ac छेद 2a. x इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस 4 अपॉन 2. इथे मायनस 6 कुठून आले, b ची व्हॅल्यू आहे म्हणून. 4 कुठून आले, तर 16चा स्क्वेअर रूट किती येतो, 4 येतो, म्हणून इथे 4 लिहिलेलं आहे. देन वी हॅव टू राईट हिअर one time plus and again second time minus. Then we will get minus 10 upon 2, that is x is equal to divide minus 10 by 2, that is minus 5, or x is equal to minus 2 upon 2. Then divide minus 2 by 2, we will get minus 1. The second example, x square minus 3x minus 2 equal to 0. Write the first statement same as it is we have written in first example. Then we will get a equal to 1, b equal to minus 3, c equal to minus 2. Put all these values in b square minus 4ac formula. Minus 3 square is 9. 4 into 1 into minus 2, minus 8, minus minus plus होतं म्हणून 9 plus 8. 9 अधिक 8 किती येतात, 17. Again write this formula. X is equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. Then solve it. Minus into bracket minus 3 plus minus square root of 17. Here we have written square root of 17 because we will not get the square root. We cannot find the square root of 17. इथे वर्गमूळ 17 आपण तसेच ठेवलेले आहेत कारण 17चं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही. नेक्स्ट, नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपल्याला वर्ग समीकरणाचे जे मूळ आहे त्याचं स्वरूप काय असतं ते बघूयात. If the value of the discriminant b square minus 4ac equal to 0, then the root of the quadratic equation are real and equal. जर आपल्याला b square वजा 4ac ची किंमत 0 मिळाली तर त्या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव आणि समान असतात. That is real and equal. If the value of discriminant b square minus 4ac is greater than 0, then the roots of the quadratic equation are real and unequal. जर b square minus 4ac ची व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठी आली, ग्रेटर दॅन 0, means it will be positive number, any positive number, then the roots are real and unequal. मग त्याची जी वर्ग समीकरणाची मुळं असतात ती वास्तव आणि असमान असतात. If the value of the discriminant b square minus 4ac is less than 0, थर्ड पॉसिबिलिटी आपण पाहतोय, जर ती किंमत शून्यापेक्षा कमी असेल म्हणजे निगेटिव्ह आले नंबर, देन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. मग त्या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या असत नाहीत. आपल्याला परीक्षेमध्ये उदाहरण विचारले जातात. पुढे आपण जाऊयात. द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आता आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातला परस्पर संबंध काय असतो ते पाहायचे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस इक्वल टू 0, देन द सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटाची बेरीज केली तर ती काय येते, मायनस बी अपॉन ए येते. हा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. The product of the roots alpha into beta is equal to c upon a. त्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो c upon a या स्वरूपात मिळतो आणि त्यांची जर बेरीज केली अल्फा प्लस बीटा तर ती मायनस बी अपॉन ए. हे त्यांच्यामधला परस्पर संबंध आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊ. टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. आतापर्यंत आपण काय केलं की क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून आपण रूट्स फाइंड केले. If quadratic equation is given, we can find the roots of the equation. Now, if the roots are given to us, then how can we prepare a quadratic equation? Then let us see. म्हणजे आपल्याला वर्ग समीकरणाची जर मूल्ये दिली तर त्याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण कसे तयार करता येईल.
If alpha and beta are the roots of the quadratic equation in variable x, then we can obtain the equation as x square minus into bracket alpha plus beta x plus alpha beta equal to 0. म्हणजेच काय तर एक्स स्क्वेअर वजा ॲडिशन ऑफ रूट्स ऑफ एक्स. ॲडिशन ऑफ रूट्स म्हणजे काय तसंच अल्फा प्लस बीटा प्लस प्रॉडक्ट ऑफ द रूट्स म्हणजे काय अल्फा इंटू बीटा. वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. आपल्याला या सूत्राचा वापर करून वर्गसमीकरण तयार करता येईल. प्रॅक्टिस सेट 2.5 त्याच्यामधली आहे ती फर्स्ट ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला. खालील कृती पूर्ण करा. फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. क्वाड्रेटिक इक्वेशन दिले बी एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस इक्वल टू 0. नेचर ऑफ द रूट्स आपल्याला फाइंड करायचे आहे. समजा फर्स्ट काय दिले बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 5. जर 5 व्हॅल्यू असेल तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल बिकॉज 5 इज पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर दॅन 0. 5 ही संख्या शून्यापेक्षा मोठी असल्यामुळे वर्गसमीकरणाची मुळे वास्तव आणि असमान असतील. सेकंड खाली बघा b square minus 4ac is equal to minus 5. Now this is negative number less than 0. Therefore the roots are not real. म्हणजे इथे रूट्स काय असतील रिअल असणार नाही. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. नाउ सेकंड एक्झाम्पल. सम ऑफ रूट्स इज गिवन -7 and the product of roots is given as 5. आपल्याला दोन्ही मुळांची बेरीज -7 दिली आणि दोन्ही मुळांचा गुणाकार 5 दिला आहे. याच्यावरून आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे वर्गसमीकरण तयार करायचं आहे. देन वी विल गेट दिस इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0. नाउ लेट अस सी क्वेश्चन नंबर 2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ओके म्हणजे खालील विवेचकाच्या किमती काढा. म्हणजे मीन्स डेल्टा. डेल्टा मीन्स ट्रायंगल शेप आपण त्याला देतो आणि बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू फाइंड करणे म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करणे. फर्स्ट एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इक्वल टू 0. कंपेअरिंग द गिवन इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 वी गेट a इक्वल टू 1, b इक्वल टू 7 and c इक्वल टू -1. Put all these values in the formula b square minus 4ac. 7चा स्क्वेअर 49 येतो आणि 4 into 1 into -1 is -4. Minus plus. Therefore 49 plus 4 we will get the answer 53. The second example 2y square minus 5y plus 10 equal to 0. नेहमीप्रमाणे आहे तसं वाक्य लिहा पहिलं. Comparing the given equation with x square plus bx plus c equal to 0 we get a equal to 2, b equal to -5, c equal to 10. Put this all the values in b square minus 4ac. abcच्या या किमती या सूत्रामध्ये ठेवा. Then we will get the answer 25 minus 80 that is -55. आपल्याला फक्त व्हॅल्यू फाइंड करायचे डिस्क्रिमिनंटच्या एवढंच. थर्ड एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 2x square. Sorry students, there is one mistake I have written. This is the square. Okay, square root of into x square, but I have written as coefficient. We can adjust this. Square root of 2x square plus 4x plus 2 root 2 equal to 0. Comparing the given equation with x square plus bx plus c equal to 0 we get a equal to root 2, b equal to 4 and c equal to 2 root 2. Now put all these values in b square minus 4ac. b square 4 square is 16. Now the multiplication of that square bracket is 4 into root 2 into 2 into root 2 is 16. 16 minus 16 we will get the answer 0. 4 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले 2 वर्गमुळात 2 म्हणजे चौकटीमधला जो गुणाकार आहे तो 16 येतो आणि 4चा वर्ग 16 आहे म्हणून 16 वजा 16 किती आलं उत्तर 0 आलं. Now let us see question number 3. Determine the nature of the roots of the following quadratic equation. b square minus 4ac ची व्हॅल्यू आपण फाइंड करतो. त्याच्यावरून आपण काय लिहिणार आता नेचर ऑफ द रूट म्हणजे आपण विवेचकाची किंमत काढल्यानंतर त्या मुळाचे स्वरूप काय हे आपल्याला लिहिता आले पाहिजे. फर्स्ट एक्झाम्पल एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू 1 मिळते, b ची -4 मिळते, c ची 4. पुट ऑल दिस व्हॅल्यू इन डेल्टा b स्क्वेअर मायनस 4ac मध्ये ठेवा. सोल्व -4चा स्क्वेअर 16
ब्रॅकेट सोडवला आपण तो पण 16, 16 मायनस 16 0. आता बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू 0 आली, मीन्स दॅट द रूट्स ऑफ द इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. जर इथं बी स्क्वेअर माझा 4ac किंमत 0 आली तर त्याची जी वर्ग समीकरणाची मुळं असतील ती वास्तव आणि समान असतील. सेकंड एक्झाम्पल, 2y² मायनस 7y प्लस 2 इक्वल टू 0. एची व्हॅल्यू 2, बीची मायनस 7, सीची 2. डेल्टा बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये व्हॅल्यूज ठेवा. 7 मायनस 7 स्क्वेअर इज 49. We have to solve the square bracket. We will get 16. Now 49 minus 16, delta is equal to 33. That is positive number. The value of b square minus 4ac is greater than 0. b वर्ग वजा 4ac ची किंमत इथं शून्यापेक्षा मोठी आली. Therefore, as delta is greater than 0, the roots of the equation are real and unequal. म्हणून इथं विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी असल्या कारणाने वर्ग समीकरणाची मुळं वास्तव आणि असमान असतील. Now let us see question number 4. Form the quadratic equation from the roots given below. Now we have to prepare a quadratic equation if the roots are given. आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे दिलेली आहेत, त्याच्यावरून वर्ग समीकरण तयार करायचं आहे. Let alpha equal to 0 and beta equal to 4. आपण अल्फा बीटा रूट्स मानतो, त्याच्यामुळे इथे अल्फाची किंमत 0 घेतली आणि बीटाची 4. फर्स्ट वी हॅव टू फाइंड द सम ऑफ द रूट्स, दॅट इज अल्फा प्लस बीटा. आधी आपण मुळांची बेरीज काढणार. 0 अधिक 4 किती येतं? 4. नेक्स्ट प्रॉडक्ट ऑफ रूट्स अल्फा इंटू बीटा. दोन्ही मुळांचा गुणाकार काढणार. 0 इंटू 4 इक्वल टू 0. द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, हा फॉर्म्युला पाठ करायचा. x² मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवा. We will get the quadratic equation x² minus 4x plus 0 equal to 0. Second, 3 and minus 10 as same as we have solved the first example. Let alpha equal to 3, beta equal to minus 10. Now first we have to find the sum of the roots alpha plus beta. That answer we get minus 7. Product of the roots we get minus 30. The equation is x² minus alpha plus beta into x plus alpha beta equal to 0. We have to put the values of alpha plus beta is minus 7 and alpha beta is equal to minus 30. मुळांची बेरीज वजा 7 आली, ती ठेवली सूत्रामध्ये, आणि मुळांचा गुणाकार वजा 30 आलं, ती सुद्धा सूत्रामध्ये ठेवली. ब्रॅकेट्स काढले शेवटच्या स्टेपला. मायनस मायनस प्लस होईल, म्हणून x² प्लस 7x मायनस 30 इक्वल टू 0. या पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येईल. पुढे जाऊ. Now the third example, 1/2 and minus 1 upon 2. Sum of these two roots alpha plus beta, we will get the answer 1 upon 2 minus 1 upon 2 0. 1/2 मधून 1/2 वजा केला, 0 आलं. अल्फा इंटू बीटा प्रॉडक्ट केला आपण त्याचा, आता मायनस 1 upon 4 आला. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॉर्म्युला माहिती, त्याच्यात आपण व्हॅल्यू ठेवणार. x² minus 7x minus 1 upon 4 equal to 0. Now next example, fourth, 2 minus root 5 and 2 plus root 5. Let alpha is equal to 2 minus root 5, beta is equal to 2 plus root 5. Now we have to find here the sum of the roots. आधी आपण त्यांची बेरीज शोधू. अल्फा प्लस बीटा कसं फाइंड करणार? तर 2 minus root 5 plus 2 root 5. रूट 5 कॅन्सल होतील, 2 plus 2 4 आन्सर आलं. म्हणजे अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज केली, किती आली? ती 4 आली. अल्फा इंटू बीटा आता मल्टिप्लिकेशन करणार आहे. हिअर वी हॅव यूज द आयडेंटिटी a मायनस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू a² मायनस b². हे सूत्र आपण इथं वापरलेलं आहे. म्हणून पहिल्या पदाचा वर्ग 2चा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग. 2चा वर्ग 4 येतो आणि रूट 5चा स्क्वेअर 5 येतो, म्हणून 4 वजा 5 वजा 1. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं आपल्याला, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. x² मायनस 4x प्लस मायनस 1 इक्वल टू 0. x² मायनस 4x मायनस 1 इक्वल टू 0. या पद्धतीने आपल्याला रूट्स दिले असतील, वर्ग समीकरणाची मुळे दिली असतील, तर वर्ग समीकरण तयार करता येईल. Now let us see the question number 7, that is last. Because in this year, due to COVID-19, question number 5 and 6 are dropped.
कोविड-19च्या प्रादुर्भावाच्यामुळे आपल्या सिलेबसमधून प्रश्न 5वा आणि 6वा ठेवलेला नाही, तो यावर्षी पुरताच फक्त. म्हणून आपण आता पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. द रूट्स ऑफ द ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल, फाइंड के. गणित दिले आपल्याला 3y² + ky + 12 = 0. कंपेअरिंग द गिवन इक्वेशन विथ x² + px + c. आपण मागे केल्याप्रमाणे ABCच्या किमती मिळवल्या. ॲज द रूट्स आर ऑफ इक्वेशन आर रिअल अँड इक्वल, डेल्टा मस्ट बी 0. मग b² - 4ac ची व्हॅल्यू काढूयात. बीची व्हॅल्यू के आहे म्हणून केचा स्क्वेअर लिहिला. -4 × a ची व्हॅल्यू 3 आणि c ची 12. केचा स्क्वेअर k² येतो. ब्रॅकेट सोडवला 4 × 3 = 12, 12 × 12 144. बट ॲज डेल्टा इक्वल टू 0, k² - 144 = 0. -144 साईड चेंज केली, +144 येतील. k² = 144. वी हॅव टू टेक द स्क्वेअर रूट. आपण वर्गमूळ घेणार आहोत. मग वर्गमूळ किती येईल? +-12. देअरफॉर वी गेट द लास्ट आन्सर ॲज k = +-12. सेकंड एक्झाम्पल. kx × x - 2 + 6 = 0. सॉल्विंग वी गेट ब्रॅकेट kx ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये. kx × x kx² येईल, -kx × 2 2kx येईल, +6 = 0. परत ABCच्या व्हॅल्यू फाइंड केल्या. a ची व्हॅल्यू k आली, b ची -2k आणि c ची 6. फॉर्म्युलामध्ये ठेवा. b² - 4ac आपण सॉल्व करणार. 4k² - 24k. इथं 4k आपण कॉमन काढलं आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये काय आला? k - 6. मग क्वेश्चन 1 आणि 2 वरून आपल्याला मिळतं 4k × k - 6 = 0. 4k जर आपण उजव्या बाजूला घेतला तर तो डिवाइड होईल 0शी आणि आन्सर 0 येईल, म्हणून k - 6 = 0. आता -6 पण राईट साईडला घ्या, तो +6 होईल. फायनली वी गेट द आन्सर k = 6. Okay students, thus we have finished here practice sheet 2.4 and 2.5. Now in the next video we will see the practice sheet 2.6. Thank you.